जय शिवराय जय शंभूराज. मित्रांनो, आज छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज असे व्यक्ती होते ज्यांनी ह्या जगात कोणीही असा त्रास सहन नाही केला आहे. असा त्रास त्यांनी सहन केला आहे. जवळपास 40 दिवस औरंगजेबाने त्यांच्यावर नाही ते अत्याचार केले. जसं बघा, जीभ काढली, नखं काढले, परत चाबुकाचे वार केले, परत डोळ्यात सळ्या घातल्या, एकदम गरम तापत्या, इतका भयान त्रास दिला आहे. तरी एवढा त्रास सहन करून शेवटच्या क्षणापर्यंत हृदयात स्वराज्य होता आणि त्यांच्यामुळे आज आपण जिवंत आहे. नाहीतर आज आपण कुठे काय असतो सांगता येत नाही. आणि एवढंच नाही तर बघा, ह्या जगात असं कोणताच व्यक्ती नसेल की ज्यांनी वयाच्या या जगात असा एकमेव व्यक्ती असेल की ज्याचं बघा ना, वयाच्या दुसऱ्या वर्षी त्याची आई वारली. आई वारल्यानंतर त्यांचा सांभाळ धाराऊ यांनी केला. त्यांचं दूध पाजून त्यांनी त्यांना वाढवलं. एवढंच नाही, आपुलकीने मायेने त्यांना संस्कार लावून चांगल्या प्रकारे त्यांना स्वराज्य रक्षक बनवलं. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज हे इतके महान होते. बघा ना, त्यांनी 120 लढाया केल्या. 120 लढायापैकी एक लढाईसुद्धा ते हरले नाही. एवढंच नाही तर लहान वयातच त्यांना 14 भाषांचं ज्ञान होतं. म्हणजे विचार करा, त्यात 14 भाषांमध्ये फ्रेंच, पोर्तुगीज, मुघल, इंग्लिश अशा सगळ्या भाषांचं त्यांना नॉलेज होतं. आज आपल्याला 2 भाषा 3 भाषा पण त्याच्यापेक्षा जास्त येत नाही. एवढ्या कमी वयात जवळपास 9व्या वर्षापर्यंत त्यांना एवढ्या भाषा अवगत होत्या. एवढंच नाही तर त्यांनी वयाच्या 15व्या वर्षापर्यंत संस्कृतमधले 3 ग्रंथ लिहिले होते. त्यापैकी एक बुधभूषणम. आता बघा ना, आता बुधभूषणम हा संस्कृत भाषेत लिहिलेला आहे. आणि आज आपल्याला साधा वयाच्या एवढ्या कमी वयात निबंध लिहायला लावला ना, तो पण जड जातो लिहायला. तर त्यांनी त्या काळात ग्रंथ लिहिला आहे एवढ्या कमी वयात. आणि एवढंच नाही तर औरंगजेबाची जवळपास 8 लाखाची फौज होती, सैनिक होते त्यांचे. एवढ्यांसमोर तो कधी झुकला नाही आणि एवढ्यांना तर त्याने निडरतेने तो लढला. आणि त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत औरंगजेबाने खूप त्रास दिला. कान, नाक, डोळे सगळा एक पार्ट शरीराचा त्याला इजा केली. पण शेवटच्या क्षणापर्यंत ते कधी झुकले नाही. शेवटच्या क्षणापर्यंत हृदयात फक्त स्वराज्य होता, शंभूराजे होते, म्हणून आज आपण अबाधित आहोत आणि राहणार. ते जर नसते तर काय झालं असतं हे सांगता येत नाही. म्हणून शंभूराजे यांना कोटी कोटी प्रणाम. आणि तुम्ही पण एक लक्षात ठेवा, शेवटच्या क्षणापर्यंत आपण प्रत्येकजण एकनिष्ठ असलं पाहिजे. आपल्याला जे कोणी वचन दिलं आहे, जे कोणी शब्द दिला आहे, तो आपण शब्द पाळला पाहिजे. स्वराज्य हे टिकवणं खूप गरजेचं आहे. मग ते कोणत्याही तुम्ही एकनिष्ठ केलेली तत्व असो, त्यासोबत जर तुम्ही एकनिष्ठ असाल तर स्वराज्य ॲटोमॅटिकली अबाधित राहील. जसं बघा ना, की मी आज निश्चय केला की मी माझ्या आईवडिलांचं एक स्वप्न आहे, जसं की मला IPS अधिकारी व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे. हे जरी तुम्ही कंप्लीट केलं तर ॲटोमॅटिकली तुमच्यासाठी तुम्ही स्वराज्य किंवा समाजासाठी किंवा गावासाठी, शहरासाठी, देशासाठी, जगासाठी तुम्ही अभिमान असाल. आणि तुम्ही आता समजा पोलीस ऑफिसर झाले, इंजिनियर झाले. आता बघा, पोलीस ऑफिसर झाले तर तुम्ही काय करणार? समाजकार्य म्हणजेच काय झालं? एक स्वराज्य तुम्ही जपलं, स्वराज्याला आकार देताय. म्हणजे बघा, जिथं वाईट काम होतं आहे
ते तुम्ही मिटवतात. यालाच म्हणता स्वराज्य ते तुम्ही टिकवा. जय शिवराय, जय शंभूराजे.